श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला तर माहिती आहे, आज महाशिवरात्री, जे की आपल्या मराठवाड्यात मोठ्या उत्साहाने साजरा करणारा उत्सव. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने आपले जे दुःख दारिद्र्य कमी होऊन समृद्धी प्राप्त होते. मग सर्वांनी उपवास केलाच असेल तर आपण उपवासाला सर्वांना आवडणारा शाबू करतो. शाबूमध्ये शाबूची खिचडी, शाबूची खीर, शाबूची वडे, आता तर कोणी कोणी पराठे पण करत आहे. तर मी आज प्रसादासाठी आणि बाळांसाठी शाबूची खीर करत आहे. खरं सांगू का, मला पण खूप आवडते शाबूची खीर आणि माझ्या वडिलांना पण खूप आवडत होती ही खीर. मग काय मी घेतली करायला. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी कशी शाबूची खीर बनवायची आणि काय काय साहित्य लागते ते सांगणार आहे. तर चला, सर्वप्रथम मी 2 तास भिजवलेला शाबू घेतलेला होता. ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, मनुके घेतलेले होते चांगलं चिरून. अर्धी वाटी साखर घेतलेली होती. 2-3 चम्मच तूप घेतलेलं होतं. इलायचीचं पावडर घेतलेलं होतं वाटून. 1 ग्लास पाणी लागणार आहे आणि 1 ग्लास दूध निरसं घेतलेलं होतं मी. एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे शाबूच्या खिरीसाठी. चला, मग मी भांडं घेतलं आणि गॅसवरती ठेवलं गरम व्हायला. आणि मग जे 2-3 चम्मच तूप घेतलेलं होतं ते टाकलं आणि चांगलं गरम होऊ दिलं तुपाला. आधी आपण ना पहिले ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत तुपामध्ये. छान म्हणजे ड्रायफ्रूट्स भाजले ना, जे त्याचा जे सुगंध आहे तो छान येतो ड्रायफ्रूट्सचा खिरीमध्ये. म्हणून आधी भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट्स चांगले तुपामध्ये. हे बघा, असं मी लालसर कलर आहे जोपर्यंत भाजून घेतलेलं होतं. तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही भाजून घेऊ शकता. त्याच भांड्यामध्ये मी जे 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं ते टाकलं आणि थोडंसं वरती टाकलं पाणी. आता या पाण्याला आपण उकळी येजोपर्यंत गरम करायचं. चांगलं उकळलं की मग जे आपला जे 2 घंटे पहिले भिजवलेला शाबू आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करत राहायचं. असं का करून घ्यायचं की आपलं जे दूध आहे, जेणेकरून आपण जेव्हा टाकतो यामध्ये ते फुटणार नाही. त्यासाठी असं छान आधी शाबू पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं. बघा, त्याचा चिकटपणा आणि घट्टपणा पाण्यामध्ये उतरू लागला की समजायचं की आपला शाबू फुलत आहे किंवा शिजत आहे असं समजायचं. बघा किती छान घट्टपणा आलेला आहे. मग मी लगेच जे दूध घेतलेलं होतं 1 ग्लास निरसं ते टाकून घेतलं आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घेत होते. याला पण आपण कमीत कमी 15-20 मिनिट असं शिजू द्यायचं, जेणेकरून घट्टपणा यायला पाहिजे. सारखं त्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून आपलं दूध आहे ते चांगलं घट्ट पण होईल आणि शाबू पण आहे ते चांगलं दूध आता मिसळून जाईल. बघू शकता किती छान घट्टपणा येत आहे. शाबू बघा ना, आधी पाणी टाकलं होतं तेव्हा किती फुललेला होता, आता दूध टाकल्यानंतर किती जास्त फुललेला आहे. मग चांगला घट्टपणा आल्यानंतर त्यामध्ये मी जी साखर घेतलेली होती अर्धी वाटी ते टाकून घेतलं आणि जे इलायचीचं पावडर होतं ते टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेत होते. कारण जे इलायचीचा वास आहे ते त्यामध्ये चांगलं मिसळायला पाहिजे आणि साखर पण लवकर वितळली पाहिजे. बघू शकता किती छान आपली खीर झालेली आहे. मग त्याला चांगलं अजून शिजू द्यायचं. 5-10 मिनिट अजून त्याला शिजू द्यायचं, चांगलं मिक्स करत राहायचं. बघू शकता किती घट्टपणा आलेला आहे आणि जे शाबू आहे किती छान फुललेला आहे. मग त्यामध्ये मी आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेतलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूटसुद्धा या खिरीमध्ये. बघू शकता आपल्या खिरीला किती छान घट्टपणा आलेला आहे. कलर पण छान आलेला आहे. तुम्हाला वाटलं तर यामध्ये आपण केसर पण ॲड करू शकतो या कस्टर्ड पावडर पण ॲड करू शकतो, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे जशी आहे तशी केलं मी. पण ही पण खूप चविष्ट झालेली होती. मग काय मी लगेच महादेवाला प्रसाद दाखवण्यासाठी काढून घेतलेली होती खीर थोडीशी वाटीमध्ये. जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, या अशा नवीन उत्सवासोबत.